काल आपण 20 तारखेला रावस फिश करी गोवा पद्धतीने कशी करतात ती पाहिलेली आहे. आज आपण बांगडा फिश करी पाहणार आहोत. गोव्या पद्धतीने असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हे लिंबूचे क्यूब आहेत, तेही वितळून जातील. खडे मीठ टाकायचे आणि हळद टाकून चांगले चोळून घ्या आणि अर्धा तास 1 तास जसं जर टायमिंग असेल तर तसं ठेवून द्या, म्हणजे बांगड्याला जे मीठ हळद आणि लिंबू आहे ते मुरून जाईल. अशा पद्धतीने चोळून घ्या. आता आपण हे त्रिफळा आणि आमसूल पाण्यामध्ये 15-20 मिनटं भिजायला घालणार आहे. त्रिफळातली बी घ्यायची नाही, ती काढून टाकायची. माशामध्ये कोणताही मासा असू दे, कोकणी पद्धतीने करताना आपल्याला त्रिफळा घालायची म्हणजे घालायचं, त्याशिवाय चव येतच नाही. आपल्याला जर कोकणी भाजी करायची असेल तर. हा ओला नारळ आहे. आमसूल हाताने चुरगळून घ्या आणि बांगड्यावर त्याचं पाणी टाकून घ्या, म्हणजे वशाट वास येत नाही. भाजीतसुद्धा आपण ते टाकणार आहे. वाटणाला मी थोडंसं अद्रक आणि लसूण घेतलेलं आहे आणि त्रिफळा टाकले आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने कापून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आणि मिक्सरला नंतर थोडीशी कोथिंबीर टाकू आणि तीही वाटून घेऊ. सगळं मटेरियल अशा पद्धतीने वाटून घेतलं की आपल्याला तेलाची वगैरे फोडणी द्यायची नाही आहे. डायरेक्ट आपण पातेल्यातच टाकणार आहोत अशा पद्धतीने. आणि पाणी ओतायचं, पण जास्त पातळ ही पाण्याने भाजी झाली नाही पाहिजे आणि जास्त घट्ट पण नाही झाली पाहिजे. हळद टाकली आणि 1 चमचाच मिरची पावडर टाकली. कोणताही मसाला टाकायचा नाही आणि धना पावडर अर्धा चमचा टाकायचा बास. आणि पाणी ओतून आपण उकळायला ठेवू. उकळी आली की त्याच्यामध्ये आपण कच्चेच त्रिफळा टाकू, भिजवलेले नाही. भिजवलेले तर आपण वाटून घेतलेले आहेत. आणि आमसूलचा चुरा करून आमसूलचं फक्त पाणी टाकायचं आणि ते गाळून घ्यायचं. मग अशा पद्धतीने हे तयार करा. पूर्ण गाळून घ्या. मला मिरची जरा कमी वाटली कारण की थोडंसं तिखट पाहिजे म्हणून मी टाकलेलं आहे. जास्त तिखट नाही पाहिजे त्याला. आपली जी रेग्युलर महाराष्ट्रात भाजी होती त्याप्रमाणे. त्रिफळा टाकलेले आहेत आणि हळदीचं पान टाकलेलं आहे. आता उकळी आल्यावर मासे सोडून द्या. मासे सोडले की एक उकळी आली की 10 मिनटं गॅस कमी गॅसवर ठेवून द्या. आणि मीठ टाकलेलं नाही आहे. मीठ टाकायचं नाही का, तर माशामध्ये आपण भरपूर मीठ टाकलेलं आहे. जर कमी असले तरच मीठ टाकून घ्या, नाही तर भाजी खारट होईल. बघा आता किती मस्त झालेली आहे आणि ही फक्त राईसबरोबर खायची बरं का. राईसबरोबरचीच ही भाजी खूप छान लागते. आणि बांगडा फ्राय पण केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी बांगडा फ्राय कसा करायचा हेही व्हिडिओ दाखवा. आमच्याकडे माझ्या मिस्टरांचे फ्रेंड आले होते डिनरसाठी. त्यांना पण खूप भाजी आवडली. त्यांनी महाराष्ट्रात ही प्रथमच अशी भाजी खाल्ली होती. खूप त्यांना आवडली. नवीन असताल व्हिडिओवर तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बाय.